आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, मोठेगावकरच्या जाहिरातीचे भले मोठे होर्डिंग्स, यशाची हमी देत टीव्हीवर झळकणाऱ्या सगळ्या जाहिराती, सक्सेस स्टोरीज सांगून सांगून उभा केलेला ब्रँडिंगचा सगळा डोलारा कोसळून पडला. कारण त्यात लबाडी होती. त्यामुळे झुकेगा नहीं साला असं म्हणणारा पेपरफुटी रॅकेट मधला पुष्पा अखेर कोठडीत गेला. पण एक शिवराज मोठेगावकर आत गेला म्हणून महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था शुद्ध होणार नाही. कारण व्यवस्था अशी बनली की उद्या त्याच्या जागी दुसरा एखादा माफिया उभा राहू शकतो. राजस्थानच्या सिकर पासून लातूर पर्यंत आणि कोट्यापासून पुण्यापर्यंत, अकोल्यापासून मुंबईपर्यंत एक समांतर अशा प्रकारची शिक्षण सत्ता इथं उभी राहिली आहे. तिचं नाव कोचिंग फॅक्टरी आहे. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की क्लासेस वाले महाविद्यालयांना विद्यार्थी पुरवू लागलेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची अवस्था मेळघाटातल्या त्या कुपोषित बालकांसारखी झाली आहे. जिवंत पण अशक्त. नावाला कॉलेज, नावाला शाळा उरल्या. डमी स्कूल नावाची विकृती इथं खुलेआमपणे स्वीकारली जाते. विद्यार्थी शाळेत जात नाहीयेत, फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी नाव असतं. उरलेलं आयुष्य क्लासेसच्या कैदेत जातं. त्यामुळे शिक्षणाचं मंदिर कधी दुकान बनलं आणि साने गुरुजींच्या महाराष्ट्रात शिक्षण माफिया कधी जन्माला आले हे महाराष्ट्राला कळलंच नाही. तरी राज्यातल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल अजून धोरणात्मक निर्णय का घेतले जात नाहीत हा सवाल आहे. आज तुम्हाला सगळ्याकडे सांगतो, अवाक व्हाल अवाक. भारतातली खासगी कोचिंग उद्योगाची उलाढाल आज तब्बल 58,000 कोटींच्या पुढे आहे. 2030 पर्यंत हा आकडा 1.5 लाख कोटींच्या पुढे जाईल हा अंदाज आहे. हा केवळ उद्योग राहिलेला नाहीये, हा पालकांच्या भीतीवर, विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेवर आणि व्यवस्थेच्या अपयशावर उभा राहिलेला महाकाय बाजार आहे. नीटच्या परीक्षेला 23 लाख विद्यार्थी बसतात आणि एमबीबीएसच्या जागा किती आहेत तर 1,20,000. म्हणजे उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्यासाठी अपयश आधीच लिहून ठेवलेलं आहे. तरीही प्रत्येक पालकाला आपलं मूल डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं. मुलाची क्षमता, आवड, मानसिक ताकद सगळं दुय्यम. महत्वाचं काय तर फक्त समाजात सांगता येईल असं पद हवं. त्यामुळे पालक कुठल्याही थराला जायला तयार आहेत. फुटलेला पेपर लाखोंना विकत घेऊन आपल्याच पोराच्या हातात द्यायला तयार आहेत. काय त्या पोरानं घ्यायचं त्यांच्याकडून? काय शिकेल ते पोरगा? फुटलेला पेपर बाप पाडून येतो हातात. तर त्यामुळे ते सुद्धा या गुन्ह्यात तितकेच दोषी आहेत. आज प्रश्न पेपर फुटीचा नाहीये. प्रश्न आहे, आपण मुलांना शिक्षण देतोय की स्पर्धेच्या कसाई खाण्यात ढकलतोय? एकच विद्यार्थी 10 क्लासेसच्या जाहिरातीत झळकतो. निकालाच्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांवर बोली लावली जाते. त्यांचे फोटो विकत घेतले जातात. मग ते चेहरे पुढच्या वर्षी नवीन गिराईक खेचण्यासाठी होर्डिंगवर लटकवले जातात. निकाल विकत घेतला जातो, कधी चोरला जातो तर कधी पेपर फोडून हिरावला जातो. हे शिक्षण नाही, हा सरळ सरळ बाजार आहे. बाजार. पालक ग्राहक आहेत यात आणि विद्यार्थी उत्पादन आहे. आणि यश ते फक्त जाहिरातीसाठी वापरायचं साधन बनलंय. घोकमपट्टी, टेस्ट सिरीज, कट ऑफ, रँक, प्रेशर, तुलना या सगळ्यामध्ये पोरांचं बालपण गुदमरून मरतंय. कोटासारख्या शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढतायत आणि आपण अजूनही यशस्वी करिअरच्या जाहिराती पाहून त्याच्यावरती टाळ्या वाजवतोय. गरीब आणि ग्रामीण भागातले गुणवंत विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय भयावह आहे. भयावह. शिक्षण हा घटनात्मक हक्क आहे, पण तरी दर्जेदार कोचिंग हा पैशाने विकत घ्यावा लागणारा माल आहे. ज्याच्याकडे पैसा त्यांना मार्गदर्शन, त्यांच्याकडे क्षमता पण पैसा नाही, त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. चला, तुमच्यासाठी नाहीये हे. तुम्ही गरीब आहात, नाहीये व्यवस्थेत तुम्हाला जागा. त्यामुळे प्रश्न आहे की हा देश आज खरंच गुणवत्तेवर चालतोय की पैशांवर चालतोय? केंद्र सरकारनं कोचिंग क्लासेसवर काही नियम आणले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध आले. 16 वर्षावर खालच्या मुलांना प्रवेश बंदीचे नियम आले. पण प्रश्न आहे, केवळ नियमांनी हे सगळं थांबलं नाही. कारण ते फक्त कागदावरचे नियम आहेत. प्रत्यक्षात खासगी क्लासेसच्या हातात हात घालून व्यवस्था मलाही ओरपते.
आणि हीच अतिशय दुर्दैवी वेळ आहे. म्हणूनच या सगळ्या संदर्भात आज धोरणात्मक निर्णय घेऊन कायद्याच्या कचाट्यात आणण्याची हिंमत इथली व्यवस्था, इथलं सरकार दाखवणार आहे का, हा सवाल.